नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. सकाळी आपण बॉन्ड यील्डची चर्चा केली होती. मार्केट, अमेरिकन मार्केट, S&P 500, नॅसडॅक, डाव सगळे मंदीतच होते. त्यानुसार आपलंही मार्केट मंदीतच होतं. आपलं मार्केट तर 1050 पॉईंटपर्यंत मंदीत गेलं होतं. आता हे मार्केट सुधारतच नाही असं वाटू लागलं आणि तेव्हा साधारण एक तासभर मार्केट संपण्यासाठी असताना, म्हणजे 2:30-3 वाजायच्या आसपास मार्केट सुधारू लागलं आणि एक 200 ते 250 पॉईंट सेन्सेक्स त्यावेळेला सुधारलं. गार्डन शिपबिल्डर्सला 25,000 कोटींच्या इंडियन नेव्हीच्या प्रोजेक्टसाठी L1 बिडर म्हणून नेमलं. नेक्स्ट जनरेशन कॉर्व्हेट्स बनवण्यासाठी गार्डन रिच शिपबिल्डर्स L1 बिडर ठरले. व्हीनस रेमेडीजच्या हिमाचल प्रदेशातील बद्दी युनिटला युक्रेन अथॉरिटीकडून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचं सर्टिफिकेट मिळालं. TCSने डेडिकेटेड क्लाउड मायग्रेशन फॅक्टरी पोर्तुगालमध्ये आम्ही 5 वर्षात लावणार आहोत असं सांगितलं. ABBने स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे सेलबरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला. त्यामुळे रारुरकेला या ठिकाणी जो सेलचा प्लांट आहे त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयोग होणार आहे. OPEC+ जुलैपासून उत्पादन वाढवण्याचा विचार करीत आहे. EV चार्जिंगमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. भेलला EV चार्जिंगसाठी सुपर ॲप बनवायला सरकार सांगत आहे. भेल ही डिमांड ॲग्रिगेशन नोडल एजन्सी असेल. सुरुवातीला 72,000 चार्जिंग स्टेशन्स ॲपला जोडली जातील. त्यानंतर देशातील सगळीच्या सगळी चार्जिंग स्टेशन्स ॲपला जोडण्याचा विचार आहे. स्लॉट बुकिंग, पेमेंट आणि ट्रेसिंगची सोय या ॲपमध्ये असेल. क्लीन एनर्जीचा रिझल्ट लागला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. त्याने 4 रुपये डिव्हिडंड दिला. गुडलक इंडिया म्हणजे स्टील पाईप बनवणारी कंपनी, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. MQR फार्मा प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, 3 रुपये डिव्हिडंड दिला. अमेरिकेचं कर्ज $36 लाख कोटी एवढं झालं आहे आणि हे कर्ज GDPच्या 122% आहे. ही चिंताजनक बाब आहे असं सांगण्यात आलं. इंडोको रेमेडीजचा तोटा वाढला. इंडिया सिमेंट ग्रे सिमेंट उत्पादन क्षमता 14.5 मेट्रिक टन पर ॲनम एवढी झाली. सुब्रोसचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. दीपक फर्टिलायझर प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. त्याने 10 रुपये एवढा डिव्हिडंड दिला. आज बहुतेक सेक्टरमध्ये मंदीच होती. डिफेन्सचे शेअर काही प्रमाणात तेजीत चालू होते. अडाणी पोर्ट NCDद्वारे
6,000 कोटी रुपये उभे करणार आहे. द्वारिकेश शुगरचा रिझल्ट चांगला लागला. प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. स्ट्राइड्स फार्मा प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. मलेशिया सरकारने बायोकॉन बरोबर इन्शुलिन पुरवण्यासाठी जो करार केला होता तो 6 महिने त्या कराराची मुदत वाढवली. किर्लोस्कर इंडस्ट्रीज प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. उदयपूर सिमेंट रिझल्ट सुंदर लागला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन चांगलंच वाढलं. अडाणी पोर्ट ही $150 बिलियन एवढं कर्ज DBS कडून त्यांना एवढं कर्ज मिळालं. TVS मोटर्स 500 इलेक्ट्रिक व्हेकल्स 3 व्हीलर्सच्या संचलनासाठी ORCNG बरोबर त्यांनी करार केला आहे तामिळनाडूमध्ये. होनासाचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. ITCचा रिझल्ट आत्ता नुकता मी बघितला, त्या अजून डिटेल्स पाहिले नाहीत, पण ITCचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं आहे. प्रॉफिट तुफान वाढलेलं दिसत आहे, पण त्या प्रॉफिटमध्ये 15,179 कोटी अदर इन्कमचा समावेश आहे. सन फार्माचा रिझल्ट लागला. त्यांचा फायदा 2,160 कोटी झाला, तो फायदा कमी झाला आहे. रेव्हेन्यू 12,959 कोटी झाला आहे, रेव्हेन्यू मात्र वाढला आहे. आणि मार्जिन 28.7 एवढं मार्जिन आहे. ₹5.50 एवढा सन फार्माने डिव्हिडंड दिला आहे. आज शिप बिल्डिंग शेअर्ससुद्धा तेजीत होते. त्याच्यामध्ये गार्डन रिच शिप बिल्डर, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याचा समावेश होतो. आजचा अपघात हा कोलगेटचा म्हणावा लागेल. कोलगेटचा रिझल्ट चांगला नव्हताच. प्रॉफिट कमी झालं होतं, रेव्हेन्यू कमी झालं होतं. मी सकाळी रिझल्ट सांगितला होता. सगळं त्याच्यात चांगलं म्हणजे ₹27 डिव्हिडंड होता. कोलगेट पामोलिव्ह किंवा कोलगेट इंडिया ही कोलगेट पामोलिव्ह USAची सबसिडियरी आहे. ही काय करते तर ओरल केअरमध्ये मार्केट लीडर आहे. टूथपेस्ट, टूथब्रश आणि माउथवॉश हे तयार करते. पण कंपनीने सांगितलं की त्यांचा प्रमोशनवरचा खर्च वाढला, डिस्काउंट द्यावे लागले, मार्जिन कमी झालं, खेडोपाड्यातली मागणी कमी झाली, त्यांचा मार्केट शेअरही कमी झाला आणि वाढत्या स्पर्धेला तोंड द्यावं लागत असल्यामुळे मार्जिनमध्ये घट झाली. म्हणून आज कोलगेटचा शेअरला चांगली शिक्षा मिळाली. जवळजवळ ₹150 कोलगेटचा शेअर आज पडला होता. आता उद्या काय होत आहे मार्केटमध्ये नवीन काहीतरी कारण मिळत आहे रोज. आज बॉन्ड यील्ड हे कारण बघितलं. अजून FII DIIची फिगर मी बघितलेली नाही. बहुतेक आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री मोठ्या प्रमाणावर असावी असा एक अंदाज आहे. कारण त्यांच्या इकडे बॉन्ड यील्ड वाढत आहे, म्हणजे त्यांना बॉन्डमध्ये जर त्यांनी गुंतवणूक केली तर कोणताही धोका न पत्करता चांगलं उत्पन्न त्यांना मिळू शकतं आहे. कारण
5% बॉन्ड यील्ड आले. बॉन्ड यील्ड म्हणजे थोडक्यात व्याज पकडा. तर काहीही न करता, कोणताही धोका न पत्करता 5% त्यांना व्याज मिळू शकत आहे. त्यामुळे दुसरीकडची गुंतवणूक काढून बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवण्याकडे त्यांचा कल असू शकतो. तर बघूया काय फिगर्स येत आहेत त्या फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या. आपल्याला संध्याकाळी कळतील 6-6:30 वाजता. अजून तरी त्या फिगर्स काही समजल्या नाही. मी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. आता आपली भेट होईल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.